शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि आशिष शेलार यांचा खरपूस समाचार घेतला। भाजपचा कालचा प्रकार हा कोकणामधल्या दशावतारासारखा होता असा टोला उद्धव ठाकरेंनी हाणला आणि ज्या मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूलाच गुंड खंडणीखोर बसतात ते आम्हाला कसे काय गुंड खंडणीखोर म्हणू शकतात असा सवालही त्यांनी यावेळी विचारला। तसंच मुख्यमंत्र्यांनी काल पाणी पाजण्याच्या केलेल्या वक्तव्यावरही टीका केली। राम मंदिराच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपला लक्ष्य केलं। गुंडांनी मावळ्याचा वेश केला म्हणून तो गुंड काय मावळा होत नाही। तसंच नुसतं कोणी काय आपलं काहीतरी घेतलं म्हणून कोण काय कृष्ण वगैरे काय होत नाही। त्यांच्या आजूबाजूला जे बसलेत गुंड, मुख्य म्हणजे त्यांची एक प्रतिमा होती चांगली स्वतःची, ती आता मलिन झालेली आहे आणि गुंडांचा नेता, गुंडांचा मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा होती की काय। आणि ती प्रतिमा मला त्यांच्याबद्दल किंवा भाजपाबद्दल काही बोलायचं नाही, माझ्या शिवरायाच्या महाराष्ट्राबद्दल जर का असं कोणाचं समज झाला तर ते मला खरंच क्लेशकारक होईल। कॅबिनेट मध्ये सगळ्यांना प्रवेश द्या, विरोधी पक्ष नेत्यांना त्याच्यावरती कुठे उत्तर? एक्झॅक्ट मग तेच आहे ना, म्हणजे मुद्दा त्यांचाच होता। मी आता जास्त बोलत नाही, माझा घसा वगैरे बसेल म्हणून भीती वाटते। त्यांना असं वाटते की केंद्रात सरकार आले तर थोडं आता परत यायला हरकत नाही, पण तेव्हा जी काय पळापळ झाली होती आता ते विटा शोधत असतील, त्यावेळेला जमा केलेल्या विटा कुठे सापडतात का बघत असतील आणि त्या विटा जर का त्यांना सापडल्या तर कदाचित राम मंदिर बांधतील। लेकिन उनका कहना है कि कानूनी तरीके से बनेगा राम मंदिर, एक शर्त रखी अपनी तरफ से। अभी कोई उनको पूछता नहीं अच्छे दिन कब आएंगे, तो मंदिर वही बनाएंगे लेकिन कब, इंतजार है। आता मला असं वाटतं सगळ्यांचे मुखवटे उतरलेले आहेत, सगळ्यांचे बुरके फाटलेले आहेत आणि त्यांचे खरे जे काही चेहरे आहेत थापाडे हे लोकांसमोर आलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।